हेल्दी नाश्ता करायचा म्हटलं की त्याला टेस्ट नसते आणि टेस्टी नाश्ता करायचा म्हटलं की थोडंसं हेल्थ आपल्याला या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर या ठिकाणी मी आज हे तुमचं दोन्ही टेन्शन कमी करत आहे. हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. 1 वाटी दह्याला आपल्याला गाळणीमध्ये काढून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यामधलं सगळं पाणी हे निथळून जाईल. त्यानंतर 1 वाटी उकडलेले हरभरे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या त्या भाज्या मिक्स करूयात. घरात ज्या काही तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्यांना बारीक चिरायचं आणि यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये सुखे मसाले टाकूयात, जसं की लाल तिखट, धना जिरा पावडर, थोडासा चाट मसाला आणि मिक्स हर्ब देखील मी यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर यामध्ये चिरून बारीक कोथिंबीर टाकायची आहे आणि जे आपण दही ठेवलं होतं 1 वाटी निथळण्यासाठी ते देखील यामध्ये टाकून द्यायचं आहे. सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता ब्रेड घ्यायचे आहेत 3 आणि त्यावरती चांगलं बटर पसरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. तुम्ही हवं तर या ठिकाणी तूप देखील वापरू शकता. आता ज्या बाजूनी बटर लावलेलं आहे त्याला एका बाजूनी आपण छान असं शेकून घेऊयात तव्यावरती आणि त्याला पलटून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर या ठिकाणी हिरवी चटणी देखील लावून घेऊ शकता. तयार आपण जे मिश्रण होतं ते यावरती भरभरून असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा ब्रेड यावरती ठेवून द्यायचा आहे. आता ज्या बाजूला आपण बटर लावलेला आहे ती बाजू पलटून घ्यायची आणि मस्त असं खरपूस होईपर्यंत आपण हे आता सँडविच भाजून घेऊयात. तर भाजण्यासाठीची तुम्हाला एक मी ट्रिक सांगते. अशी एक सपाट बुडाची कोणतीही प्लेट घ्यायची, त्यावरती असं थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून ब्रेड एकसारखे सगळ्या बाजूनी भाजले जातात आणि मस्त कुरकुरीत होतात आणि तवा देखील फिरवत राहायचा आहे खालच्या बाजूनी. तर बघा ब्रेड एकदम मस्त असे आपले भाजलेले आहेत, सगळ्या बाजूनी एकसारखे भाजले जातात, त्यामुळे ते कुरकुरीत होतात आणि टेस्टी देखील लागतात. तर ही पद्धत तुम्ही देखील बघा. तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती कुरकुरीत मस्त असे या ठिकाणी आपले सँडविचेस तयार झालेले आहेत. आतमधली फिलिंग देखील पहा किती छान भरली गेली आहे. तर रेसिपी एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. कशी वाटली हे नक्की सांगा.